जुनी हवेलीचे रहस्य. स्नेहा एक धाडसी पत्रकार होती. तिला जुन्या हवेलीच्या रहस्याबद्दल कळले होते, जिथे रात्री दरवाजे आपोआप बंद होतात. तिच्या हातात एक जुनी टॉर्च होती आणि तिच्या डोळ्यात कुतूहल होते. तिने हळूच दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकले. हवेलीच्या आत थंडगार हवा होती आणि सगळीकडे शांतता होती. अचानक तिच्या मागे दरवाजा आपोआप बंद झाला. स्नेहा घाबरली नाही. तिने आपली टॉर्च पुढे केली. टॉर्चच्या प्रकाशात तिला जमिनीवर रक्ताचे ठसे दिसले. ते ठसे तळघराकडे जात होते. स्नेहाने धाडसाने तळघराकडे जाण्याचा निर्णय घेतला. तळघरात एक जुना लाकडी बॉक्स होता. तिने तो उघडला आणि आत तिला एक जुनी डायरी आणि एक कॅसेट दिसली. तिने डायरी हातात घेतली. तिच्या पहिल्या पानावर तिचं नाव लिहिलेलं होतं, स्नेहा. तिने कॅसेट पाहिली. त्यावरही तिचंच नाव होतं. हे कसं शक्य आहे, ती विचार करू लागली. अचानक तिला मागे कुणीतरी असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले. एक मुखवटा घातलेला माणूस तिच्या मागे उभा होता. तो तिच्याकडे येत होता. स्नेहाने घाबरून टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर मारला. त्याने आपला मुखवटा काढला. आरशात त्याचे प्रतिबिंब दिसले आणि स्नेहाने ओळखले, तो तिचा गायब झालेला पत्रकार सहकारी अरुण होता. अरुणने तिला सांगितले की एक सावट या हवेलीला बंधनकारक शक्तीने जिवंत ठेवते. तो स्वतः त्या सावटाच्या प्रभावाखाली होता. स्नेहाने धाडस दाखवले. तिने ती कॅसेट प्ले केली. कॅसेटमधील आवाजाने हवेलीतील सावट थरथरू लागले. हवेत फेकलेली दस्तऐवज उडू लागली आणि सावट हवेलीतून निघून गेले. हवेली पुन्हा शांत झाली. स्नेहा आणि अरुण बाहेर पडले. बाहेरच्या स्वच्छ हवेत श्वास घेत स्नेहा म्हणाली, कधी काही गुपित हवेत उडून जाते, पण धाडस ते उघडते.